नमस्कार. स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. मुलं शाळेतून घरी आले म्हणजे त्यांना काहीतरी खायला हवं असतं आणि तेही रोज वेगळं हवं. म्हणून आज वेगळा आणि झटपट 2 मिनिटात होणारा पास्ता मी शिकवणार आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. गॅस पेटवून त्यावर मी खोलगट अशी पातेली ठेवून घेतलेली आहे आणि त्यात पाणी टाकून घेतलेलं आहे. तसेच पास्ता शिजल्यानंतर मोकळा यावा म्हणून त्यात अगदी 1 ते 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे पाणी पूर्णपणे अगदी व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. पाण्याला उकळी आली की त्यात पास्ता टाकून घ्यायचा आहे. मी इथे 2 कप पास्त्याचा वापर करणार आहे. 2 प्लेट पास्ता बनवण्यासाठी 2 कप पास्ता पुरेसा होतो. गॅसची फ्लेम मीडियम हाय ठेवायची आहे. तसेच 1 ते 2 वेळा पास्ता मध्येच हळूवारपणे चाळून घ्यायचा आहे, म्हणजे तो तळाशी अजिबात चिटकणार नाही. तसेच फोर्कचा वापर करून पास्ता शिजला की नाही ते चेक करून घ्यायचा आहे. पास्ता अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. गॅस आता मी बंद करून घेते आणि छिद्र असलेल्या गाळणीचा वापर करून पास्त्यातील पाणी गाळून घ्यायचं आहे. पास्ता छान मोकळा सुटसुटीत असा शिजलेला आहे. आता एखाद्या मोठ्या बाउलमध्ये हा पास्ता काढून घ्यायचा आहे. आता या शिजवलेल्या पास्त्यात पाव टीस्पून चाट मसाला, तसेच 1 टीस्पून ओरेगॅनो तसं ऑप्शनल आहे, उपलब्ध असेल तरच टाका. 2 चमचे टोमॅटो केचप, पोहे खाण्याचा चमचा मी इथे वापरत आहे. 3 चमचे मेयोनीज आणि 2 चमचे पास्ता सॉस टाकून घेणार आहे. तुम्ही आवडीनुसार हे घटक कमी जास्त टाकू शकतात. वरून थोडं किसलेलं गाजर देखील टाका. पास्त्याला छान चव येते आणि दिसतोही छान. आता हे सर्व घटक चमच्याचा वापर करून अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तर अगदी झटपट 2 मिनिटात मुलांच्या आवडीचा पास्ता इथे रेडी झालेला आहे. तर मुलं शाळेतून आल्यावर अशा पद्धतीने झटपट पास्ता बनवून मुलांना नक्की खायला द्या. त्यांना आवडेलच याची मला खात्री आहे. वरून थोडं मेयोनीज आणि किसलेलं गाजर टाकून पास्ता सर्व्ह करा. संध्याकाळच्या भुकेसाठी अतिशय छान हे ऑप्शन आहे. कलर देखील अतिशय सुरेख आलेला आहे आणि जे सॉसेस वापरले आहेत त्यांचं प्रमाण देखील अगदी परफेक्ट आलेलं आहे. सो तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.